हरे नमः. धर्माचा जणू मूर्तिमान पुतळा भासे जना भूवरी. दीक्षा देऊनी जो जगतिया बद्धास हो उद्धरी. वाणीने वदता भागवती कथा व्यासापती भासला. तो हा गुरु श्री जनार्दन असा पाटांगणी शोभला. सद्गुरुनाथ महाराज की जय. हरे नमः. श्री शुकोवाच एवं उक्त्वा स देवर्षिर्गतो नारायणाश्रमं नलकुबरमणिग्रीवा वासतुर्यमलार्जुनौ. भगवान वेदव्यास वर्णन करून सांगू लागले आणि शुकाचार्य राजा परीक्षितीला सूत शौनकादिकाला सांगतात. याप्रमाणे भगवान गोपाल कृष्णाला बांधलं. उखळाला बांधल्यानंतर भगवान गोपाल कृष्ण हे खोडकरच पहिल्यापासून त्यांनी त्या ठिकाणी विचार केला. एकीकडे बाललीला आहे आणि दुसरीकडे देवलीला आहे. बाललीला याच्यासाठी की कृष्णाला बांधलं असं लोकांना वाटलं खरं, पण त्यातून त्यांना एक कार्य साधायचं होतं. ते कार्य असं की देवर्षी नारदानी नलकुबर आणि मणिग्रीव या कुबेरांच्या 2 मुलांना जो शाप दिला आणि नंतर जो उशाप दिला की भगवान गोपाल कृष्णाच्या स्पर्शाने तुम्ही मुक्त व्हाल, तेव्हा आता ही वेळ आलेली आहे असं भगवंतांनी विचार केला. आणि किती अनेक वर्ष ते त्यांच्या दारामध्येच उभे होते. भगवंतांनी विचार केला की आता ही इत्यंतरेण अर्जुनयो कृष्णयोर ययौ. भगवंतांनी आपला जो गाडा आहे किंवा ज्याला त्यांनी उखळ म्हटलं, तो गाडा गाडा स्वरूपामध्ये ओढत आणला आणि भगवान पुढे गेले, पण ते उखळ अडकलं. उखळ अडकल्याबरोबर भगवंतांनी एक हिसका दिला आणि त्या ठिकाणी यमलार्जुन वृक्ष धाडकन त्या ठिकाणी कोसळले. कोसळल्याबरोबर मोठा कडकड कडकड आवाज झाला आणि त्यातून 2 महापुरुष प्रगट झाले, दिव्य पुरुष प्रगट झाले. आणि हे दिव्य पुरुष त्यांनी भगवंताच्या समोर हात जोडले. कृष्णम प्रणम्य शिरसा खेल लोकनाथम. ते प्रार्थना करू लागले, हे देवा आपण लोकनाथ आहात, आपल्याला मी नमस्कार करतो. बद्धांजली 2 हात जोडले आणि आपलं मस्तक त्यांच्या चरणापाशी नेलं. आणि कृष्ण कृष्ण महायोगी स्वमाद्य पुरुषा पराहा. हे कृष्णा आपण महायोगी आहे, आपण परमपुरुष आहात आणि व्यक्त आणि अव्यक्त हे आपलं स्वरूप आहे. सर्व भूतांच्या ठिकाणी आपण साक्षी आहात. भगवान आपण काल आहात, अव्यय आहात, आपण ईश्वर आहात. पुरुषाध्यक्ष आपण अध्यक्ष स्वरूपाने या सगळ्या जगाचे व्यवहार करता. या विकाराच्या किंवा प्राकृतीच्या गुणाच्या पलीकडच्या आपण आहात. याप्रमाणे तुम्हाला नमस्कार असो. नमः परम कल्याण, नमः परम मंगल. हे देवा आपण परम मंगलकारक आहात, तुम्हाला नमस्कार असो. वासुदेवा तुम्हाला नमस्कार असो. यदूनाम पतये नमः. हे यदुपती असणाऱ्या भगवंताला नमस्कार केला. आणि आपलं दर्शन हे केवळ ऋषींच्या मुनींच्या आशीर्वादामुळे शक्य आहे, त्यांच्या अनुग्रहामुळे शक्य आहे, म्हणून हात जोडले आणि प्रार्थना करू लागले. देवा आता या ठिकाणी नलकुबर आणि मणिग्रीव यांनी जी प्रार्थना केलेली आहे ती प्रार्थना अत्यंत महत्त्वाची आहे. कारण त्यांनी समग्र आपल्या गीतेमध्ये म्हटल्याप्रमाणे गीतेच्या 18व्या अध्यायात भगवंतांनी सांगितलंय अर्जुनाला, सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणं व्रज अहंत्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. तेव्हा हे जे सर्व धर्माला सोडून तू माझ्याकडे ये, तेव्हा या ठिकाणी कोणत्या धर्माचं वर्णन त्यांनी केलेलं आहे? हिंदू, ख्रिश्चन, मुस्लिम, इसाई, पारशी नाही. हे धर्मच त्या काळात नव्हते. मग सर्व धर्मान परित्यज्य म्हणजे काय? तेव्हा टीकाकार असं म्हणतात, सर्व इंद्रिय धर्मान परित्यज्य. सगळे जे इंद्रियाचे धर्म आहेत ते जे संसाराकडे लागलेले आहेत ते परमार्थाकडे लावायचे. तेव्हा सगळ्या इंद्रियाच्या धर्माला, अर्थात कोणता धर्म आहे? डोळ्यांचा पाहण्याचा धर्म आहे, कानाचा ऐकण्याचा धर्म आहे, जिभेचे चव घेण्याचा धर्म आहे किंवा बोलण्याचा धर्म आहे, पायाचा गती धर्म आहे, हाताचा कार्य धर्म आहे. हे सगळे धर्मच आहेत. आणि हे सगळे इंद्रिय धर्म जे आपण संसाराकडे लावतो ते परमार्थाकडे लावायचे.
म्हणून डोळे तुम्ही भगवंताचं रूप पहा, डोळे तुम्ही पहा भगवंताचे रूप, डोळे तुम्ही पहा विठ्ठलाचे रूप, कान तुम्ही भगवंताच्या कीर्ती ऐका. हे जसं अभंगामध्ये संत म्हणतात त्याप्रमाणे या ठिकाणी नलक कुबर आणि मणिग्रीव म्हणू लागले, वाणी गुणानुकथने श्रवणो कथायाम. हे देवा, मग आमची वाणी ही तुमच्या गुणानुकथनासाठीच असावी. या ठिकाणी फार महत्त्वाचा सिद्धांत त्यांनी सांगितलेला आहे की आपण जगामध्ये वस्तूचे 3 प्रकारचे व्यवहार असतात. एक व्यवहार असतो त्याला आपण कुठल्याही गोष्टी, कुठल्याही वृत्ती किंवा कुठलेही इंद्रिय हे 3 पद्धतीने आयुर्वेदाच्या अनुषंगाने जर विचार केला तर ते 3 योग आयुर्वेदाने सांगितलेले आहेत. एक हीन योग, एक मिथ्या योग आणि एक अतियोग. हीन योग, मिथ्या योग आणि अतियोग ह्या 3 योगांना टाळून आपण सगळे व्यवहार केले पाहिजे. म्हणजे काय? म्हणजे उदाहरणार्थ असं समजा डोळ्यांनी आपण पाहतो, डोळ्याचा हीन योग कोणता आहे? डोळ्यांनी न पाहणे, डोळे बांधून ठेवणे. जसं गांधारीनी दिसत असताना, दृष्टी असताना सुद्धा डोळे बांधून ठेवले, हा हीन योग झाला. म्हणजे तुम्हाला देवाने डोळे दिलेत पण तुम्ही पाहायचंच नाही, बांधूनच ठेवलेत. कान दिलेत, ऐकायचंच नाही, कानात बोट घालून बसायचं, अहो नाही, हा हीन योग झाला. मग मिथ्या योग कोणता? डोळे दिलेत तर काही पाहायचं, काही पाहायचं, गटारी पहा, किडे पहा, घाण पहा, कावळ्याच्या विष्ठा पहा. अरे 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 हे काय पाहायला लागलं? हो, डोळे दिलेत. मोबाईलमध्ये आपल्याला मोबाईल दिलाय, मोबाईलमध्ये काय पाहावं हे कोणी ठरवायचं? मोबाईलमध्ये अनेक विकृत गोष्टी आहेत, त्या पाहायच्या असतात का? नाही. मग आपल्याला संयम राखता आला पाहिजे. मोबाईलच न पाहणे हा हीन योग झाला. आता नव्या उदाहरणाने मी सांगतो. अजिबात मोबाईल मी हात लावत नाही, हीन योग झाला. अहो गरज आहे त्याची. मग मोबाईल दिला तर काही पाहत राहणं हा मिथ्या योग झाला, चुकीचं आहे. आणि अतियोग, मोबाईलच फक्त पाहत राहायचा, बाकी दुसरं पाहायचंच नाही, हा झाला अतियोग. डोळे दिलेत म्हणून सूर्याकडेच पाहत राहिलं, हा झाला अतियोग. तेव्हा अतियोग, हीनयोग आणि मिथ्यायोग या 3 योगाला टाळून आपल्याला या सगळ्या इंद्रियांचे व्यवहार भगवंताकडे लावणे हा खरा सुयोग आहे. हा सुयोग आपण साधला पाहिजे. म्हणून वाणी गुणानुकथने श्रवणो कथाया. वाणी कशासाठी आहे? तर भगवंताच्या गुणानुवर्णनासाठी वाणी आहे. जर गुण नसतील भगवंताचे वर्णन करायचे तर ती वाणी म्हणजे बेडकाचे डराव करणे. असं आपण पहिल्या स्कंदामध्ये बघितलंय की हे जर वाणीने भगवंताचे गुण गायले नाहीत, जर वाणीचा उपयोग जर भगवंताच्या गुणासाठी केला नाही तर ते म्हणतात की ही वाणी म्हणजे केवळ एखाद्या बेडकाची डराव आहे, बाकी काही नाही. त्याप्रमाणे श्रवणौ कथायाम, हे 2 कान दिलेत, ते कान, या कानाने जर भगवंताच्या कथा ऐकल्या नाहीत, देवाच्या लीला ऐकल्या नाहीत तर हे कान म्हणजे बिळ आहेत, बिळ, उंदराचे बिळ आहेत. म्हणून आपल्याला पहिल्या स्कंदामध्येच भागवतकारांनी सांगितलंय की बिल उरुक्रमावंगे, हे बिळ आहेत, बिळ, जे भगवंताच्या कथा ऐकत नाही. मग कानाचा उपयोग काय? हस्तौच कर्मसु, हातांचा उपयोग कार्य करण्याचा आहे. हात हे भगवंताच्या साठी फुलं गोळा करा, भगवंताचं अंगण झाडा. आपण म्हणतो ना की जनार्दनाचा झाडवान झाडी हृदय अंगण, हृदयरूपी अंगण झाडा. हाताने भगवंतासाठी फुलं गोळा करा, सडा टाका, संमार्जन करा, रांगोळी काढा, भगवंताला हार करा, भगवंताची पूजा करा. आणि हेच हाताचं कार्य आहे. हाताला या ठिकाणी प्रत्येक गोष्टी, प्रत्येक इंद्रियाची इति कर्तव्यता कशात आहे हा मुद्दा आहे. प्रत्येक इंद्रियाची इति कर्तव्यता ही अशा पद्धतीने कार्य करण्यात आहे. डोळ्याची इति कर्तव्यता भगवंताचं रूप पाहण्यात आहे. कानाची इति कर्तव्यता भगवंताचं कथा गायन ऐकण्यात आहे. त्याचप्रमाणे हाताची इति कर्तव्यता भगवंताची पूजा करण्यात आहे. आणि पायाची इति कर्तव्यता ही भगवंताच्या मंदिराकडे जाण्याच आहे. म्हणून वाणी गुणानुकथने श्रवणो कथायाम, हस्तौच कर्मसु मनस्तव पादयोर्नः. मन हे भगवंताकडे लावलं पाहिजे, तरच मन हे सुमन होऊ शकतं. भगवंताला
फुलं नुसते अर्पण केले म्हणजे चालत नाही. अहो, त्याच्यासोबत तुमचं मन अर्पण करा. आणि ते नुसतं मन नको, ते मन सुमन पाहिजे, ते मन विकाररहित पाहिजे, तर ते सुमन होतं. स्मृत्याम शिरस्तव निवास जगत प्रणामी. आणि देवा, हे डोकं जर तुमच्या पुढे नमलं नाही, हे डोकं जर तुमच्या पुढे नमस्काराला खाली झुकलं नाही, तर त्या डोक्याला उपयोग काय? त्या डोक्यावरती नुसतं शिरस्त्राण असून उपयोग नाही. हे डोकं भगवंतासमोर नमलं पाहिजे. यमराज देखील आपल्या अजामिळाच्या आख्यानात हेच म्हणतात की जे डोकं भगवंतासमोर नमत नाही, ते डोकं नसलं तरी चालेल. ते म्हणतात दृष्टी सताम दर्शनेस्तु भवत तनूनाम. आणि हे भगवंता, तुमच्या समोर आमचं मस्तक झुकलं पाहिजे, तरच खऱ्या अर्थाने आम्ही निर्मम अवस्थेमध्ये जाऊ, मनरहित अवस्थेमध्ये आम्ही जाऊ. म्हणून हे देवा, माझी वाणी आपल्या गुणानुकथनाने परिप्लुप्त झाली पाहिजे, तरच ती पुष्पित वाणी होईल. त्याप्रमाणे कथा ऐकण्यासाठी कान द्या आणि हात हे आपली पूजा करण्यासाठी द्या. याप्रमाणे भगवंताला हात जोडले, नमस्कार केला आणि मग भगवंतांनी त्यांना आशीर्वाद दिला आणि सांगितलं की आता तुम्ही पुन्हा धनमदांध होऊ नका, जा परत. भगवंतांनी त्यांना आशीर्वाद दिला आणि तत् गच्छम मत्परो परमो नलको वर साधनम. जा आणि माझी आठवण तुम्ही ठेवा, माझं चिंतन तुम्ही करा म्हणून सांगितलं. याप्रमाणे शुकाचार्य म्हणतात, परीक्षिते इत्युक्तौ तो परिक्रम्य प्रणव्याचं पुन्हा पुन्हा त्यांनी पुन्हा नमस्कार केला, प्रदक्षिणा घातली आणि तिथून ते निघाले, आपल्या स्वस्थानी गेले. इकडे भगवान गोपालकृष्णाला बांधलं होतं उखळाला, तेव्हा नुसता या झाडांच्या पडण्याचा आवाज काढ 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 आल्याबरोबर सगळेजण धावत आले तेवढ्या वेळात आणि आल्याबरोबर बघू लागले, अरे झाडं पडले. कसे काय झाडं पडले? गोपानंदादय श्रुत्वा. झाडं पडल्याचा आवाज आल्याबरोबर सगळे गोप धावत आले, गोपी आल्या, नंद आले, त्याचप्रमाणे यशोदा आल्या, रोहिणी आली, हे सगळे आणि घाबरले. एवढे मोठे झाडं पडले, त्याच्या फांद्या, त्याचप्रमाणे त्यांची पानं, सगळीकडे विस्तार त्याचा, आणि गोपालकृष्ण कुठे आहे याचा शोध घेत राहिले. अरे इथे तर गोपालकृष्ण काही दिसेनात. तिथे कृष्णाचे मित्र त्यावेळेला आलेले होते. त्यांनी सांगितलं, अहो कृष्णाच्या या धक्क्याने झाडं पडले. म्हणजे कृष्णाच्या धक्क्याने? नंद म्हणजे कृष्णाच्या धक्क्याने पडत असतात का? सगळ्या गोपांनी त्यांची खिल्ली उडवली. अरे असं कुठं असतं काय? लहान मुलं काही बोलतात, बालस्योत पाटनम तरवो हो, पण झाडं का पडले हे काही कळलं नाही. शेवटी सगळे म्हटले, जाऊ द्या, आता मात्र कृष्णाला असं बांधू नका, कृष्णाला अशा पद्धतीची शिक्षा करू नका. या ठिकाणी अनेक उत्पात होऊ लागलेले आहेत. काय करावं? सगळ्यांनी भगवान गोपालकृष्णाला जवळ घेतलं, त्याच्या कान फुंकले, त्याचप्रमाणे त्याला अंगारा लावला, रामरक्षा लावली आणि गोपुच्छ भ्रमण आदिभी, त्याच्यावरून गाईचे शेपटे ओवाळल्या. याप्रमाणे कृष्णावरचे सगळे विघ्न टळून जावेत अशा प्रकारची प्रार्थना केली. अशा पद्धतीने कृष्णाची बाललीला चाललेली आहे. एके दिवशी कृष्णाच्या दारामध्ये एक बोरवाली येत होती. दररोज बोरं घ्यायचेत का बोरं म्हणून ती भगवंताच्या समोर यायची. कृष्णाने तिचे बोरं घ्यायचे आणि तिच्या टोपलीमध्ये 4 दाणे आणून टाकायचे. इतकं चिमुकलं असं कृष्णाचे हात. त्या चिमुकल्या हातामध्ये कितीकशे दाणे बसणार, परंतु आतमध्ये जायचं, दाणे आणायचे आणि तिच्या टोपलीत टाकायचे. टोपलीत टाकल्याबरोबर ती टोपली रत्नाने गच्च भरायची. ती रत्न पाहिल्याबरोबर चकित झाली. ते टोपलं झाकलं फडक्यानी आणि आपल्या घरी गेली. दररोज ती येऊ लागली आणि दररोज कृष्णाकडून त्याप्रमाणे बोरं दिल्याबरोबर कृष्णाने तिला धान्य द्यायचं आणि त्या धान्याचे रत्न व्हायचे. याप्रमाणे फलैरपूरयद रत्नै फलभांडम पुरीच, याप्रमाणे कृष्णाने तिला समृद्ध करून टाकलं. यशोदाम प्रेषयामास रोहिणी पुत्रवत सलाम. एके दिवशी भगवंताचं जन्म नक्षत्र होतं. त्या जन्म नक्षत्राच्या दिवशी ब्राह्मणांना बोलावलं, गायींचं दान केलं आणि स्वस्ती पुण्य हा वाचन केलं, ते स्नान वगैरे केलं आणि मग देश काल परिस्थितीप्रमाणे सर्व मंत्र तंत्र करून देवतार्चन केलं, ब्राह्मण पूजा केली, गायींचं त्याचप्रमाणे अनेक वस्तूंचं दान धर्म केला आणि मग सगळेजण एकत्र बसले. गोकुळातले सगळे लोक आले. त्यात उपनंद हा देखील एक मोठा गोप होता.
तो मोठा वृद्ध होता उपनंद नावाचा, तो त्या ठिकाणी आला आणि सगळेजण विचार करू लागले की का हो, आपल्या या गोकुळामध्ये पहिल्यापासून आपण पाहतोय अनेक दिवस झाले सारखे उत्पात होत आहेत, सारखे काहीतरी संकट येत आहेत. पाहणं ती पूतना राक्षसी काय आली, तो गाड्याच्या रूपाने शकटासूर काय आला, तृणावर्त काय आला, आता ही झाडं काय पडले, सारखे काही ना काहीतरी संकट येऊ लागलेले. काय करावं? आपण एक काम करू, हे गोकुळ सोडून आपण वृंदावनामध्ये राहायला जाऊ. वृंदावन मोठं चांगलं आहे, त्या ठिकाणी आपण सगळेजण या गोकुळातले सगळे घरदार सोडू आणि वृंदावनात राहायला जाऊ. असं म्हटल्याबरोबर सगळ्यांना ती कल्पना पटली. वृंदावन मोठं सुंदर होतं. वृंदावनम नाम पशव्यंबनम काननम. वृंदावनात गेलं म्हणजे काय होईल, तिथे समोर मुलं खेळतील, समोरच यमुना नदी वाहते, आपल्या डोळ्यासमोर मुलं राहिले पाहिजेत. खोडकर मुलं असतील तर आपल्या डोळ्यासमोर असले पाहिजेत, डोळ्यात तेल घालून त्यांना जपलं पाहिजे. मुलं काय करतील याचा नेम नाही आणि कोणत्या वेळेला कोणते संकट येतील याचा नेम नाही. याप्रमाणे सगळे जणांनी या वृंदावनात जायचं ठरवलं आणि गोपी सगळ्या गोकुळातले सगळे जण त्यांनी एक आपले गाडे भरले मोठमोठे, कोणी रथ भरले, कोणी गाडे भरले, वृद्ध बाल लहान मुलं, त्याप्रमाणे गोपी तरुण म्हातारे सगळेजण त्या गाड्यात बसले, कुणी रथात बसले आणि या वृंदावनात आले. वृंदावन असं होतं की मोठं सुंदर. त्या ठिकाणी त्याने वर्णन केलंय, वृंदावनम संप्रविश्य सर्व काल सुखावहम. सर्व काल सुखावहम. एअर कंडिशन होतं म्हणे की तिथे ज्या वेळेला जसं वातावरण पाहिजे त्यावेळेला तसं वातावरण, माणसाला सुखकारक, कोणत्याही काळामध्ये सुखकारक एअर कंडिशन असं हे होतं. याप्रमाणे आपले लहान लहान मुलं समोर खेळतील, लहान ज्या वत्साबरोबर खेळतील, नदी समोर आपल्या समोरच नदी आहे तिथे आपले मुलं खेळतील आणि आपल्या डोळ्यासमोर त्यांची क्रीडा चालेल. सगळ्यांनी आपापले जे गाडे आहेत ते अर्धचंद्राप्रमाणे लावले आणि अर्धचंद्र तत्र चक्रुर व्रजावासम शकटे अर्धचंद्रवत. अर्धचंद्राकार अशा पद्धतीने हे सगळे गाडे सगळ्यांनी लावले. एक प्रकारच्या त्याने डेरे राहुटेच दिले असं म्हणा आणि डेरे राहुट्या देऊन त्या ठिकाणी राहू लागले. भिक्षासी उत्तमा प्रीती. आणि मग काय सगळ्यांना आनंद झाला. पोरं तर उड्या मारू लागले की आता आपण वनामध्ये राहायला आलो, वनभोजन आपण करण्यामध्ये आता आनंद आहे. याप्रमाणे सगळीकडे झाडं होते, झुडपं होते, पक्ष्यांचं पूजन चाललेलं होतं, मयुराचे नृत्य चाललेले होते, नाना क्रीडा करण्यासाठी जागा होत्या, त्याप्रमाणे जलविहार करण्यासाठी नदी होती, यमुनेचा तीर होता आणि अशा पद्धतीने सगळं वातावरण मोठं सुंदर होतं. यावेळेला वत्स रूपाने एक राक्षस आला, वत्सासूर नावाचा. भगवान गोपाल कृष्णाने त्याला धरलं, त्याची शेपटी धरली आणि गरगर फिरून त्याला आदळलं. भ्रामयित्वा कपित थागरे, ताबडतोब ठार मारला. याप्रमाणे बकासूर त्या ठिकाणी आला. या बकासूर म्हणजे या जी पूतना राक्षसी होती तिचा हा भाऊ होता. तो विचार करून आला की आता माझ्या बहिणीला ज्यांनी मारलं त्याला आपण ठार मारू, म्हणून त्याने केला आणि भगवंताला तोंडात घेतलं. भगवंताला तोंडात घेतल्याबरोबर भगवंतानी त्याचे दोन्ही चोंचा फाडल्या आणि त्या बकासुराला ठार मारलं. याप्रमाणे सर्वत्र मोठं सुंदर वातावरण. अशा असताना सुद्धा राक्षस वेगवेगळ्या रूपाने येऊ लागली आणि मग सगळ्या लोकांना पटलं की गर्गाने जे सांगितले ते बरोबर आहे. गर्गो यदा हा भगवान नन्वी भावित दैवतत. जसं जसं गर्गाने सांगितलंय तसं तसं होऊ लागलेलं आहे. याप्रमाणे आता परिस्थिती अशी झालेली होती की सर्वत्र सगळे कृष्णाशीच तल्लीन झालेले होते. कृष्ण हाच सर्वांचा देव होता. कृष्णाला पाहणे, कृष्णाला दूध पाजणे, कृष्णाला अंग्या टोप्या देणे, त्याला देणे, त्याचप्रमाणे त्याला अलंकार घालणे, कृष्णाच्या सावळ्या रूपाकडे पाहणे. या ठिकाणी असं वर्णन केलेलं आहे की आता गोकुळामध्ये किंवा वृंदावनामध्ये राहणारे जे सगळे जण आहेत ते एका अर्थाने पारमार्थिकच होते. संपूर्ण परमार्थ त्या ठिकाणी आलेला होता. सांसारिक गोष्टी काहीच नव्हत्या. सगळं परमार्थ, सगळा जो परमार्थ आहे
सगळा जो मोक्ष आहे तो या ठिकाणी जिवंत जातिवंत शब्दांकित झालेला नव्हता, तर प्रत्यक्षांकित झालेला होता. याप्रमाणे सगळे पारमार्थिक दृष्टिकोनातून तर परिपूर्ण होतेच होते, सगळे देवांचे अंशच होते. पण आता सगळं अध्यात्म या ठिकाणी खेळत होतं. वृंदावनामध्ये गोकुळामध्ये सगळं अध्यात्मच खेळत होतं. संसार काही नव्हताच तिथे. सगळे समाधीमध्ये तल्लीन होते. उन्मनी अवस्था, पूर्ण स्थिती, देहस्मृती नष्ट होणं, नाद ब्रह्मात्मकता, नाद ब्रह्माने तल्लीन होणं, त्याचप्रमाणे आनंदाच्या डोहामध्ये समरस होणं आणि निषेध शेषो जयताद शेषा, सगळ्याचा निषेध केल्याशिवाय आपल्याला भगवंताचं साक्षात्कार होत नाही. त्याला व्यतिरेक म्हणतात. तेव्हा हे जे सगळं तत्वज्ञान आहे, व्यतिरेक, अन्वय, हे सगळं तत्वज्ञान या ठिकाणी प्रत्यक्ष या सगळ्या स्त्रिया जगत होत्या, गोप आणि गोपी जगत होत्या. त्यांनी वर्णन केलंय की भगवंत जेव्हा भगवंताकडे पाहत होत्या, कृष्णाकडे पाहत होत्या, कृष्णालाच तल्लीनतेने पाहत असताना बैसला सावळा, त्यांच्या डोळ्यामध्येच हे सावळ रूप साठवलं. त्यांनी ह्या डोळ्यामध्येच सावळ रूप त्यांनी आत्मसात केलं आणि त्यातून त्यांना समाधी प्राप्त झाली. कारण जी तल्लीनता आहे तीच समाधी आहे. समाधी म्हणजे वेगळं काय? समाधी म्हणजे तल्लीनता. तेव्हा कृष्णाच्या या रूपाकडे पाहता पाहता त्या इतक्या तद्रूप झाल्या की त्या समाधी अवस्थेपर्यंत गेल्या. त्यानंतर इंद्र निळ काळे पिऊन या डोळे, भोगती सोहळे उन्मनीचे. उन्मनी अवस्था, उन्मनी अवस्था म्हणजे मनाच्या पलीकडची अवस्था. उन्मनी म्हणजे आपण मनाने व्यवहार करतो, परंतु जेव्हा मनाच्या पलीकडे आपण जातो तेव्हा उन्मनी अवस्था प्राप्त होते. ही उन्मनी स्थिती ही भगवंताच्या या रूपाकडे पाहता पाहता प्राप्त होत असे. आणि त्यानंतर श्रीकृष्णाच्या कडे पाहता पाहता डोळे देखील, डोळ्याच्या पापण्या देखील लवत नव्हत्या असं वर्णन आहे. डोळ्याच्या पापण्या देखील खाली होत नव्हत्या आणि या डोळ्याच्या पापण्यांच्या न लवण्यामुळं त्यांना जणू काही पूर्ण स्थिती प्राप्त झालेली होती. ही पूर्ण स्थिती त्याप्रमाणे आता ते म्हणतात की देहस्मृती कशी काय मावळत होती, तर कृष्णाच्या पैंजणामुळं, कृष्णाचे जे वाळ्या वाक्या वाजत होत्या त्यातून जो नाद निघत होता, तो नाद म्हणजे सामान्य नव्हता, तो नाद म्हणजे नाद ब्रह्म होतं. आणि म्हणून ते म्हणतात त्या नादे मावळे देहस्मृती. त्या नाद ऐकता ऐकता, त्या नादामध्ये तल्लीन होता होता देहाबद्दलची स्मृती. आता आपण जसं म्हणतो की कोण देहाते सांभाळी, देहाला कोण सांभाळू शकतं? आपल्याला देहाची जाणीव असेल तर आपण देहाला सांभाळू, परंतु जर आपण तद्रूप झालो, तन्मय झालो, तर देहाची अवस्थाच आपल्या मनात लक्षात राहू शकत नाही. म्हणून ते म्हणतात ब्रह्मानंदी लागली टाळी, कोण देहाते सांभाळी. ब्रह्मानंदामध्ये जर तल्लीन झालं तर देहाची भावनाच लक्षात येऊ शकत नाही. ज्याप्रमाणे त्या नादे मावळे देह स्मृती. ते म्हणतात कृष्णाचे गायन ऐकून या मन, अनाहत उन्मन होऊन ठेले. इथे अनाहत नाद. आता अनाहत नाद कोणाला ऐकू येतो? योग्यांना ऐकू येतो. योगी जेव्हा ही आपली कुंडलिनी नाडी जागृत करतात, ही नाडी ज्या मूलाधार चक्राशी स्थित असते, त्या मूलाधार चक्रापासून ती मूलाधार, मणिपूर, स्वाधिष्ठान, मणिपूर याप्रमाणे हृदयामध्ये, तसेच कंठामध्ये, आणि मग जेव्हा ती मस्तकापर्यंत जाते तेव्हा तिथे आपल्याला हा अनाहत नाद ऐकू येतो. अनाहत म्हणजे आहत न करता, कुठलाही त्याच्यावर न आदळता झालेला नाद हा आपल्या कानामध्ये ऐकू येतो. हा नाद अनेक प्रकारचा आहे. मग किणी किणी, झिणी झिणी असे नाद ऐकू येत असतात. ज्याप्रमाणे हे झाला दशविधनाद वाद्ये वाजती अंबरी, वेगवेगळ्या प्रकारचे नाद असतात. शंखनाद असतो आणि भगवंताच्या नुसत्या बासरीने ज्यांना हा नाद ऐकू येत असे, भगवंताची बासरी म्हणजे हा अनाहत नाद होता असं त्यांनी म्हटले. नाद ब्रह्ममनी कोंदाटले, कृष्णाच्या किंकिणी ऐकता श्रवण. कृष्णाच्या हातापायातल्या वाक्यांचा जो आवाज होत होता तो नाद ब्रह्मासारखा होता. याप्रमाणे आणि ते म्हणतात निषेध. निषेध म्हणजे कृष्णाशिवाय दुसरं काही पाहायचं नाही.
याला म्हणतात निषेध. निषेध शेषो जयतात शेषा. या सगळ्या वस्तूचा निषेध केल्याशिवाय भगवंताची प्राप्ती होत नसते. मग कशाचा निषेध केला? बाकी कोणालाही नाही. कृष्णा दूध पाजू कृष्णा चारू लोणी अंग्या टोपे लेणी कृष्णनाथा. त्याप्रमाणे कृष्णाशिवाय काही पाहायचं नाही, कृष्णाशिवाय कोणाशी बोलायचं नाही, कृष्णाशिवाय काही ऐकायचं नाही, कृष्णाशिवाय काही सांगायचं नाही. कृष्ण 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 याच्या पलीकडे दुसरा शब्द नाही. याला म्हणतात निषेध. म्हणून ते म्हणतात काया वाचा मन कृष्ण संरक्षिता वेधिले चित्ता कृष्णनाथे. कृष्ण संरक्षण निषेधाचे टाही न पाहोची पाही कृष्णाविण. कृष्णाशिवाय दुसरं काही पाहायचं नाही हा निषेध. याप्रमाणे त्यांनी म्हटलंय. आणि मग आनंदाचे डोही समरस. या सगळ्यांच्या मध्ये सगळ्यात शेवटी आनंदाचे डोही, आनंद तरंग, आनंदाची अंग आनंदाचे, असं हे सगळं अध्यात्म या गोकुळामध्ये किंवा वृंदावनामध्ये कृष्णाच्या निमित्ताने सगळ्या गोपिकांनी अनुभवलं. प्रत्यक्ष त्याचा अनुभव घेतला. आणि एकदा श्री शुकाचार्य म्हणतात परीक्षिते क्वचित वनाशाय मनोददत प्रजात प्रातः समुत्थाय वस्य वत्सपान प्रबोधयन गर्भेण चारुणा विनिर्गतो वत्स पुरस्सरो हरिही. एकदा घटना अशी घडली की भगवान गोपाल कृष्ण हे थोडे मागं राहिले आणि सगळे जे गोपाळ आहेत ते पुढे गेले. आणि पुढे गेल्याबरोबर त्या गायींना, छोट्या छोट्या वासरांना चारत 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 पुढे 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 गेले. बरं, पुढे जाताना काय झालं? फलप्रवाह स्तबक सुमन पिच्छे राहतो भी. त्या ठिकाणी आता खेळायचं, पळायचं हे सगळं मुक्त वातावरण होतं. तेव्हा कधी तत्रात त्याश पुनर्दुरा तसन तसे पुनर्ददुहू. या वनामध्ये हिंडता हिंडता मग पळापळी सुरू झाली. मी पुढे पळणार. एक जण म्हणला नाही मी आधी पळणार. कृष्णाला कुणी शिवायचं यावर स्पर्धा सुरू झाली. मी कृष्णाला शिवून येतो आधी. याप्रमाणे एक जण कृष्णाला शिवण्यासाठी पळणार, दुसरा बलराम दादाला शिवण्यासाठी पळणार. आणि अशा पद्धतीने एकमेक जण शिवाशिवीचा खेळ खेळू लागले. कुणी वेणू वाजू लागले कृष्णाप्रमाणे, तर कुणी भुंगा जसा गुंजारव करतो तसा आवाज करू लागले. त्याचप्रमाणे कुणी कोकिळेसारखा आवाज करू लागले. अहो, हे मुलं पळता पळता कसे पळतील सांगता येत नाही. आकाशामधून घार उडायची तेव्हा घारीची सावली खाली पडायची, मग त्या सावलीबरोबर पळायचं. याप्रमाणे सावलीबरोबर कुणी पळू लागले, कुणी हरणाबरोबर पळू लागले, कुणी हंसासारखंच करू लागले. हंस कसा बसतोय त्याप्रमाणे, कुणी बगळा कसा बसतो तसा बसू लागले. त्याचप्रमाणे कुणी बेडकाप्रमाणे. हे जसं आज आपण वेगवेगळ्या योगक्रिया करतो, वेगवेगळ्या योगाच्या क्रिया आहेत, ह्या सगळ्या योगाच्याच क्रिया आहेत. मग कधी बेडकाप्रमाणेच उड्या मारायच्या, कधी हंसाप्रमाणेच चालायचं, कधी या एखाद्या हरिणीप्रमाणेच पळायचं. नृत्यंतश्च कलापिभी, कधी मोरासारखं नृत्य करायचं. आणि असं करत करत विकुर्वंतश्च ते साकम प्लवंतश्च फलादिषु. याप्रमाणे कधी झाडावरच चढायचं, कधी खाली उडी मारायची, कधी सुरप्या रुंब्या खेळायच्या, कधी वानराबरोबर खेळायचं, कधी वानराची नक्कल करायची, त्यांच्यासारखाच बुभुक्कार करायचा. साकम भकैर्विलंघ्यंत सरित प्रबळ संप्लुता. आणि असं करत 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 विहसंत प्रतिच्छाया. याप्रमाणे हिंडता 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 या भगवंताच्या या तल्लीनतेमध्ये इतके सगळेजण कृष्ण आपल्या बरोबर आहेत म्हटल्यामुळं निर्भयपणाने खेळत होते. यत पाद पांसुर बहुजन्म कृष्णतो. अहो, या ठिकाणचे सगळे जे झाडं होते ते ऋषी होते. पूर्वीच्या जन्मात काय कृतकृत्य झालेले होते, पूर्वीच्या जन्मात काय सुकृत केला असेल म्हणून ते या ठिकाणी गोकुळामध्ये वृंदावनामध्ये वृक्ष म्हणून जन्माला आले. आणि याप्रमाणे या ब्रजबालांच्या बरोबर त्यांच्या क्रीडा ते पाहत असत. अथाघनाभा महासुर. एवढ्या सगळ्या परिस्थितीमध्ये अघासुर या ठिकाणी आला. अघासुर म्हणजे मोठाचे मोठा अशा प्रकारचा नाग. आणि हा या ठिकाणी एखाद्या अजगर असावा, अजगर असतो, परंतु एखाद्या रस्त्यासारखा लांब पसरला. या सगळ्या मुलांना वाटला हा रस्ताच आहे, म्हणून ते त्या रस्त्यावरून चालायला लागले. चालता 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 या अघासुराच्या तोंडामध्ये कधी गेले कळलंच नाही. त्याची जीभ लक्षात आली. आणि हा कोण होता अघासूर? ते म्हणतात कंसानुशिष्ट बकी बका अनुजा. हा बकी बका अनुजा हा पूतनेचा धाकटा भाऊ होता आणि बकासुराचाही धाकटा भाऊ होता. बकासुराला कृष्णाने मारलं आणि बकीला मारलं.
म्हणजे पुतणेला मारलं म्हणून त्याचा वसपा काढण्यासाठी हा बसला आणि हा विचार केला की आता कृष्णाला आपण गिळंकृत करू, म्हणून थांबला. कृष्ण थोडे मागे होते, बलराम दादा मागे होते, अयंतू, आणि त्या ठिकाणी जे करून बसला. इतकी उंच त्याची वरचा ओठ होता, धराधरोष्ठो जलोदो थरोष्ठो, उंच आकाशाला गेलेला एक ओठ आणि खाली जमिनीला लागलेला दुसरा ओठ. त्यामुळं मुलांना कळलंच नाही, त्यांना वाटलं ही दरीच आहे. म्हणून जे आतमध्ये गेले, आतमध्ये गरम श्वास येऊ लागला. अरे कसा वास येतोय म्हणे, कशा तरी विषासारखा वास येतोय, काहीतरी घाण वास यायला लागलाय आणि जीव कोंदायला लागला. पण म्हणले जाऊ द्या, चला गोपाल कृष्ण आहेत आपल्या सोबत, आपल्याला काय भय, त्या बकासुराला नाही मारलं का, यालाही मारून टाकतील म्हणले हा राक्षस असेल तर. याप्रमाणे हे मुलं निर्भयपणाने आतमध्ये गेले आणि तेवढ्यात कृष्णाने पाहिलं, हे मुलंही गेले, वासरही गेले, गायी गेल्या आणि कृष्णाने पाहिल्याबरोबर ओळखलं की अरे हा अघासुर आहे आणि हा आपल्या सर्वांना गिळंकृत करण्यासाठी बसलाय. कृष्ण तिथे गेल्याबरोबर कृष्णाने आपलं रूप इतकं उंच केलं, इतकं वाढवलं, विस्तारित केलं की त्याच्या वरच्या तोंडाला, ओठाला किंवा टाळूला भगवंताचं डोकं लागलं आणि पाय खालच्या ओठाला लागले आणि भगवंतानी भरा 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 सगळ्या गोपाळांना बाहेर काढायला सुरुवात केली. यांनी तोपर्यंत ओठ आपला खाली आणायला सुरुवात केली, पण कृष्णाने आपलं रूप इतकं वाढवलं की त्याला ओठ खालीच करता येईना. याप्रमाणे कृष्णाने सर्वांना बाहेर काढलं, गोपाळांना, त्याप्रमाणे गाईंना, वासरांना, सगळ्यांना बाहेर काढलं. यांच्या सगळ्या या अघासुराच्या श्वासाने हे सगळे गोपाळ मूर्छित पडले, काही गायी मूर्छित पडल्या, वासरं मूर्छित पडले, बेशुद्ध पडले. पण कृष्णाने सगळ्यांना बाहेर काढलं खरं आणि नंतर आपलं रूप इतकं वाढवलं, त्याला वाटलं आता याला गिळंकृत करू. पण कृष्णाने आपल्या सामर्थ्याने त्याचे दोन्ही ओठ फाडून टाकले आणि त्याला खलास करून टाकलं. तान्वीक्ष कृष्ण सकला अभय प्रदो ह्यनन्यथान स्वकरावदोच्युतान. ज्याप्रमाणे कृष्णाने त्यांना ठार मारलं आणि ठार मारल्यानंतर मात्र सगळ्या गोपाळांना कृष्णाने पुन्हा जिवंत केलं, पुन्हा जागृत केलं, कारण सगळे मूर्छित पडले होते विषामुळं. त्या विषाचा सगळा प्रभाव कृष्णाने बाजूला करून टाकला आणि त्याला पुन्हा जिवंत केलं, सावध केलं. गोप, त्याचप्रमाणे वत्स, गायी या सगळ्यांना सावध केलं. वक्त्राण मुकुंदो भगवान निर्ययो, आणि याप्रमाणे अघासुराला ठार मारलं आणि आकाशामधून सगळ्या देवांनी पुष्पवर्षाव केला. मृत्यू पौगंडके बाला विचित्र प्रजे. आणि मग मात्र पुन्हा खेळू लागले, पळू लागले, इकडे तिकडे जाऊ लागले. आणि मग दुपारची वेळ झाली. इत्थम द्विजा यादव देवदत्त श्रुत्वा स्वरा तुष्टरितम विचित्रम प्रपंच भूयोपि तदैव पुण्यम वैयासिकं जन गृहीत चेताः. आणि मग शुकाचार्य म्हणतात, परीक्षिते, मग अघासूर मारला ते 1 वर्षांनी त्याने आपल्या घरी सांगितलं, आई आज कृष्णाने फार मोठा एक साप मारला ग. असं म्हटल्यानंतर परीक्षित म्हणतो, अहो 1 वर्षांनी का सांगितलं म्हणे. 1 वर्षांनी कसं काय सांगितलं, इतक्या उशिरा का. ब्रह्मण कालांतर कृतम तत्कालीन कथम भवेद यत कौमारी हरिकृतम जगो पंड करो तद्रोही मे महायोगीन परम कौतूहलम गुरु. ते आम्हाला सांगा. असं म्हटल्यानंतर त्यांनी सांगायला सुरुवात केली. त्याची घटना अशी घडली की भगवान हे या ठिकाणी खेळत असताना उशीर झाला, दुपारचे 12 वाजले आणि मग सगळ्यांनी विचार केला की अरे आपल्याला भुका लागल्या, आता खूप वेळ झाला, खेळून खेळून सगळे दमलोत. आता अहो ते रम्यम पुलिरम वयस्याः या ठिकाणी यमुनेचं जल वाहत होतं, तिथे वालुकामय प्रदेश होता. त्या वाळूच्या जवळ त्या झाडाच्या खाली सगळेजण बसले आणि या वेळेला सर्वांनी विचार केला की आता खूप उशीरही झालाय, दुपारही झाली, भुकाही लागल्यात, दमलेत खेळून खेळून, अघासुरही मारलाय आणि त्यामुळे आता वत्सांना सोडू आपण आणि वत्स सोडून, गायी सोडून आपण आपल्या दशम्या काढू. म्हणून सगळ्यांनी त्या एका झाडाखाली बसले. झाडाखाली बसल्याबरोबर मुक्त्वा शिष्क्या आणि बुबुजा सगळे आपले आपले शिंके, आपल्या आपल्या शिदोऱ्या मुक्त केल्या, मोकळ्या केल्या आणि सगळे या ठिकाणी बसले.
कसे बसले तर त्यांनी वर्णन केलं, एखाद्या कमलपत्राप्रमाणे सगळेजण बसले. कृष्णचे विश्वपूर्व राजमंडल रभ्याननाकुल्य केचित पुष्पदले केचित पल्लवैरंकुलय फलैही. त्या ठिकाणी कोणी पानावर घेतले, कोणी झाडाचे मोठे मोठे पानं तोडलेत, त्या पानावर काहीतरी आपले पदार्थ वाढून घेतले. श्रीकृष्णांनी सांगितलं, थांबा सगळेजण बसा, मी सगळ्यांना आता हा काला देतो. म्हणून श्रीकृष्णाने हातामध्ये काला घेतला आणि सर्व मिथो दर्शयंत भगवान एकमेकांशी चर्चा करू लागले, बोलू लागले, हसू लागले, खेळू लागले आणि भगवंताचं वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. सगळ्यांच्या मध्ये असलेले, सगळ्यांच्या जवळ जे जे काही होतं, कोणी धपाटे आणले होते, कोणी एखादी गुळपोळी आणली होती, कुणी त्या ठिकाणी लोणचं आणलं होतं, कुणी दशम्या आणल्या होत्या, हे सगळं एकत्र केलं आणि या सगळ्यांचा काला, कुणी दही आणलं होतं, कुणी लोणी आणलं होतं, हे सगळं एकत्र केलं आणि श्रीकृष्णाने सगळ्यांच्या पानावर ते वाढायला सुरुवात केली. आता भगवंतानी स्वरूप त्यांनी वर्णन केलेले बिभ्रत वेणून जठरपटयो. श्रीकृष्णाचं वर्णन या ठिकाणी केलंय की बिभृत वेणू, भगवंतानी ही वेणू आपल्या कमरेला खोचलेली होती आणि ती जठरपटयो हो, आपल्या पोटाच्या जवळ जिथे आपण पितांबर बांधतो त्या ठिकाणी वेणू खोचलेली होती. एका बाजूला वेणू, दुसऱ्या बाजूला शृंगवेत्रे चकक्षे शिंगाड खोचलेलं होतं आणि एक छकाटी कृष्णाजवळ होती, एक बेताची काठी होती, ती त्यांनी आपल्या या काखेमध्ये घेतली होती. आणि वामे पाणव, डाव्या हातामध्ये लोण्याचा एक कवल होता, लोण्याचा घास होता किंवा लोण्याचा गोळा होता. आणि तत्फलान्यंगुलीषु, आपल्या हातामध्ये बोटाच्या मध्ये छोटे छोटे असे फळं तोंडी लावण्यासाठी चिंचा, बोरं, आवळे हे तोंडी लावण्यासाठी घेतलेले होते. तिष्ठनमध्ये भगवान सगळ्यांच्या मध्ये उभे राहिले आणि कोणाचा हास्य विनोद करत करत, कोणाशी गप्पा मारत मारत, कोणाची चेष्टा करत करत भगवान प्रत्येकाला काला देऊ लागले. आकाशामध्ये सगळे देव जमा झाले. देवांनी विचार केला, देव म्हणाले, अरे गोपाल कृष्ण हे या ठिकाणी सगळ्यांना काला देत आहेत, सगळ्यांचा काला एकत्र करून खात आहेत. या ठिकाणी पहिली आपण ज्याला वनभोजन म्हणतो किंवा ज्याला आपण सर्वांच्या सोबत जेवण म्हणतो, सर्वांच्या सोबत भोजन म्हणतो, हे जातीपातीच्या विरहित असलेलं वनभोजन, जातीपातीच्या विरहित असलेलं सहभोजन जर कोणी केलं असेल तर गोपाल कृष्णाने केलं. म्हणून गोपाल कृष्ण हा पहिला लोकशाहीवादी असा देव म्हणावा लागेल की ज्यांनी जातीपातीचा विचार न करता किंवा श्रीमंत गरिबाचा विचार न करता, लहान थोराचा विचार न करता त्यांनी सर्वांना एकत्र केलं आणि सर्वांच्या सोबत सहभोजन केलं. आज आपण सहभोजन करतो परंतु सहभोजनापुरतंच ते राहतं. भगवान या ठिकाणी त्यांनी आपल्या कृतीतून हे सहभोजनाचा नवीन आविष्कार केलेला आहे आणि लोकशाहीचं मूल्य या ठिकाणी प्रस्थापित केलं. याप्रमाणे यज्ञभूक बाल केली, या ठिकाणी ते म्हणतात यज्ञभूक. भगवान खरं म्हणजे यज्ञभूक आहे. यज्ञभूक म्हणजे काय? यज्ञाचंच तो खातो. यज्ञामध्ये आहुती द्यावी तेव्हा भगवंताला मिळते. तेव्हा ते म्हणतात, अहो यज्ञाची आहुती जी अग्नीच्या द्वारे, अग्निमीळे पुरोहितम यज्ञस्य देव मृत्युजम होतारम रत्नधातम. अग्नी हा भगवंताकडे ही आहुती पोचवतो. अग्नी हा त्याचा दूत आहे. पण या ठिकाणी ते म्हणतात यज्ञाचंच फक्त खाणारा, यज्ञामध्ये टाकलेली आहुतीच ज्याला प्रिय आहे असा भगवान आज यज्ञाशिवाय सगळ्यांच्या सोबत जीव लागला. हेच यज्ञ आहे, हाच यज्ञ आहे. सगळ्यांच्या सोबत जेवण, सगळ्यांच्या सहभोजन, सगळ्यांच्या सोबत वनभोजन, हाच यज्ञाचा मोठा आविष्कार आहे. यज्ञ म्हणजे दुसरं काही नाही, तर यज्ञ म्हणजे सगळ्यांना तृप्ती देणे, हाच यज्ञाचा खरा आविष्कार आहे. म्हणून यज्ञाचा नवा अर्थ भगवंताने या ठिकाणी आपल्याला खडवलेला दिसतो. स्वर्गीय लोके मिषती बुभुजे, आणि आकाशातले देव त्यासाठी तडफडू लागले की आपल्यालाही थोडंफार मिळेल. पण कृष्ण म्हणले नाही, देवांच्या नशिबी हा काला नाही. कारण देव हे स्वतःला वेगळं समजतात, देव स्वतःला मोठं समजतात, अमृत पिणारे समजतात, सामान्य माणसापेक्षा वेगळं समजतात. देव पुण्यवान स्वतःला समजतात आणि मनुष्याला मात्र पापी समजतात. म्हणून तू खरा देव हा
याच्या अधिकारी नाही आहेत. या यज्ञभोग बालकेलीही, या बालक्रीडेचा, या काल्याचा अधिकार सामान्य माणसाला आहे. तो पृथ्वीवरच्या माणसाला आहे, तो भारतात जन्माला येणाऱ्या माणसाला आहे. भारतैव वत्सपेषु, ते म्हणतात भुंजानेश्व सामसु. याप्रमाणे सगळ्या भगवंताचे हे सगळे बाल गोपाल. कुणी सुदामा होता, त्या ठिकाणी सुदामा हा कृष्णाला फार आवडायचा. त्याचप्रमाणे लंगड्या होता, थोंगड्या होता, हे सगळे कृष्णाचे प्रिय मित्र होते. एक लंगड्या होता, तो कृष्णाला आवडायचा. एक बोबड्या होता, तो कृष्णाला आवडायचा. का? तो बोबडं बोलायचा. नामदेव महाराजांनी त्याच्यावरती का अभंग लिहिलाय. ते म्हणतात, तो रागावून खोट्या रागाने म्हणतो, कृष्णा संभाल रे, संभाल आपुल्या गाई. ए कृष्णा, हे तुझ्या गाई तू सांभाळ, मी येणार नाही. तो कृष्णाला कुचना म्हणतो. तेव्हा त्या ठिकाणी ते म्हणतात, कोणाला गुळपोळी आवडायची, कृष्ण हा त्याची गुळपोळी खायचा. याप्रमाणे थोंगड्या, बोबड्या, सुदामा हे सगळे कृष्णाचे आवडते मित्र होते. ते लंगडे होते, पांगळे होते, कोणी बोबडे होते, पण कृष्णाला प्रिय होते. का? तर कृष्णावर प्रेम करणारे होते म्हणून. याप्रमाणे श्रीकृष्णाने या सर्वांना काला दिला आणि कृष्ण म्हणले, अरे हे आपले वत्स कुठे गेलेत, वासरं कुठे आहेत, गायी कुठे आहेत, मी शोधून आणतो, तोपर्यंत तुम्ही जेवण करा. म्हणून कृष्ण वासरं आणि गायी कुठे गेल्या, चरत कुठे दूर गेल्या असतील, त्यांना मी घेऊन येतो म्हणून गेले वासरं शोधायला, गायी शोधायला. पण हातात काला तसंच ठेवला बरं का कृष्णाने खाल्ला नाही. हातामध्ये विचिन्वन भगवान कृष्ण सपा आणि कवल येऊ, हातामध्ये तो घास तसाच होता. आणि कृष्ण फिरायला लागले इकडं तिकडं. अरे गायी कुठे दिसेनात, वासरं कुठे दिसेनात, कुठे गेले. बरं जाऊ द्या म्हणले, आपण पुन्हा एकदा आपल्या मुलांकडे जाऊ, आपल्या मित्राकडे जाऊ. म्हणून त्या झाडाखाली आले तर तिथे मित्र नाही. अरे मित्र कुठे गेले, सगळे गोपाळ कुठे गेले. आणि मग कृष्णाला पटकन कळालं की ही सगळी ब्रह्मदेवाने केलेली माया आहे. ब्रह्मदेवाला वाटलं की मी माझं स्वस्वरूप विसरलो आणि ते आता माझी परीक्षा घेऊ लागलेत का. ठीक आहे, श्रीकृष्णाने ताबडतोब सर्व आपल्या स्वरूपाने गायी निर्माण केल्या, वत्स निर्माण केले, गोपाळ निर्माण केले, शिंके निर्माण केले. त्याचप्रमाणे त्यांचे काठ्या निर्माण केल्या, घुंगूर काठी निर्माण केली. सगळं कृष्ण झाले. बलराम आणि कृष्ण हे बघू लागले. कृष्णाने आपलं सगळं स्वरूप या ठिकाणी पालटलं. आणि ते म्हणतात, ततो वसान उभावपे वने कृष्णो बिचिकाय समंतता. आणि खेळणं सुरू झालं. पुन्हा हुतुतू आहेत, हमाम आहेत, त्याचप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारची खेळ आहेत. कधी कुस्ती आहे, कधी वेगवेगळ्या प्रकारे कृष्ण खेळू लागले. यमुनेमध्ये खेळतायत, बाहेर येत आहेत, त्याचप्रमाणे झाडाखाली जात आहेत, झाडावर चढतायत. आणि चेंडू फळी आहे, हमाम आहे, हुतुतू आहे. यावत वत्सप वत्स काल्प वपुर्यात, यावत करांग्र्याधिकम, यावत यष्टी विषाण वेलू ऋणधिक. ते म्हणतात, भगवंत या ठिकाणी सगळं झाले. काय काय झाले? वत्स तेच झाले, त्याचप्रमाणे गायी तेच झाले. यावत यष्टी, त्यांची काठी सुद्धा तेच झाले मुलांची. त्याचप्रमाणे शिग म्हणजे त्यांचे शिंगाड असो, त्याचप्रमाणे त्यांचे शिंके असो, हे भगवानच झाले. म्हणजे शिंके असो, काठ्या असो, त्याचप्रमाणे त्यांची बासरी असो, त्याचप्रमाणे त्यांचे वस्त्राभूषण असो, गोप असो, गोपाळ आणि वत्स, हे सगळं भगवान झाले. यावत शील गुणाविदा कृतिवयो, यावत विहाराधिकम सर्वं विष्णुमयम गिरोंग वदज सर्वस्वरूपो बभौ. या ठिकाणी शब्द मोठा योग्य वापरला. विष्णुमयम गिरोंग, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ. संत तुकाराम महाराज म्हणतात त्याप्रमाणे विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म. हे विष्णुमयत्व त्यांनी या ठिकाणी प्रगट करून दाखवलं. हे सगळीकडे कण कण मे भगवान, सर्वत्र कणाकणामध्ये मी आहे. सगळ्या स्वरूपामध्ये आपलं स्वरूप या ठिकाणी प्रगट केलं. भगवंताला काय अवघड होतो? विश्व निर्माण करणारा होतोय, त्याला गोकुळ निर्माण करणं काय अवघड आहे? गोकुळातले मुलं निर्माण करणं काय अवघड आहे? क्रीडनात्म विहारैश्च, आणि क्रीडा सुरू झाल्या. दररोज याप्रमाणे आपल्या घरी जात आहेत, परत येत आहेत. वासरं जातात घरी, गायी जातात घरी, गोपाळ घरी जातात, पुन्हा सकाळी आपल्या खेळायला परत येत आहेत.
वनामध्ये येत आहेत, पुन्हा संध्याकाळी परत जात आहेत, वेणू वाजवतायत, नृत्य करतायत, गायन करतायत, खेळ करतायत, सगळं चालू आहे. मात्र या गोपाळांच्या बद्दल त्यांच्या आईंना विशेष प्रेम वाटू लागलं. गायी आपल्या वत्सावर विशेष प्रेम करू लागल्या. अहो, गायींना नंतरही पुन्हा वत्स झाले, पण तरी सुद्धा त्या पहिल्या वत्सावर, थोड्या बडद्या वत्सावरही प्रेम करू लागल्या आणि त्यांना चाटू लागल्या, त्यांना पाजू लागल्या. आणि याप्रमाणे आणि ते म्हणतात की दूध तर एवढं निघू लागलं की घागरीच्या घागरी सगळ्या गोपिका म्हणू लागल्या, दूध आतापर्यंत एवढं निघत नव्हतं, एवढं दूध कसं काय निघायला लागलं. ततो नृपोन मर्दन मज्जाला, याप्रमाणे आईंना त्या एवढ्या काळामध्ये एकाही गोपाळाला कधी आई त्याची रागवली नाही, वसकली नाही, बोलली नाही, चिडली नाही आणि त्यांच्यावरती अतीव प्रेम करू लागली, लालन करू लागली, पालन करू लागली, प्रेम करू लागली. त्यांच्या अंगाचे अंगरखे घालून त्यांना या ठिकाणी वनामध्ये पाठवू लागली. दररोज प्रेम वाढत होतं असं वर्णन केलेलं आहे. गावस्थ तो गायीवरचं प्रेम, वासरावरचं प्रेम, मुलांवरचं प्रेम इतकं वाढत होतं आणि दूध तर एवढं वाढलं. त्याने असं वर्णन केलंय की भागवतकार म्हणतात त्या गायींच्या कासळामधलं दूध चालता चालता गळत होतं आणि चालता चालता सगळीकडे दुधाची नदीच होत होती. इतकं दूध त्या ठिकाणी सगळीकडे सांडत होतं. आणि हुंकार घोषाई परिहूत संगतान, गायी हुंकार करत पळायच्या, वासरं त्यांच्या मागे धावायचे. स्वकान स्वकान वत्सतरान पाययन, ज्या गायी जे वासरं ज्या गायीला प्यायचे त्या गायीला बरोबर पीत होते आणि त्यांच्या या आचळामधून दुधाच्या धारा वाहत होत्या. मुहुर्लिहंत स्वतः संपया, याप्रमाणे घागरी एवढाल्या कासा त्यातून दूध गळायचं. गो गोपीना मातृतानास्मिन सर्वा स्नेहादी म्हणून विना, एवढं सगळं स्नेह, इतका सगळं प्रेम का वाढायला लागलंय, एवढ्या प्रेमाचा साक्षात्कार का होऊ लागलाय. जिकडं बघावं तिकडं प्रेमच स्वरूप दिसू लागलं. कुणी कोणावर रागवलं नाही, कुणी भांडलं नाही. इतकं प्रेम गायीचं सुद्धा आपल्या वत्सावर असेल, परंतु पूर्वीच्या वत्सावर सुद्धा तितकंच प्रेम, आधीच्या वत्सावरही तेच, आताच्याही तेच. आणि आईंना आपल्या मुलाबद्दल विशेष प्रेम. बलराम दादा एके दिवशी 1 वर्षाला 6 दिवस कमी असताना बलराम दादाने कृष्णाला विचारलं, कृष्णा, हे सगळे मला गायी आणि वत्स हे तूच दिसू लागलास रे म्हणे. खरं तूच आहेस का हा सगळा? सगळे गोपाळ, सगळ्या गायी आणि सगळे वत्स यांच्यामध्ये मला तुझं रूप दिसू लागलंय, खरंय का? मलाच 1 वर्षापर्यंत कळलं नाही म्हणे, आताशी कळालं. कृष्णाने ताबडतोब बलराम दादाला आपलं रूप दाखवलं म्हणे वा वा. आणि बलराम दादा चकित झाले. याप्रमाणे द्विपाद कोकद्रीत उदास्य पुच्छो, इकडे 1 वर्ष होत आलं आणि तिकडे चुटकी इतका काळ झाला असं वर्णन केलंय. इथे पुन्हा एकदा भागवतकारांनी आपल्या कालाची संकल्पना मांडलेली आहे. म्हणजे भागवतकारांनी जी वैज्ञानिक काळाची संकल्पना मांडली ती इथे पुन्हा आपल्याला अधोरेखित झालेली दिसते. कोणती? की इकडे पृथ्वीवर 1 वर्ष झालं, पण ब्रह्मदेवाचा फक्त एक चुटकी एवढा काळ गेला. त्रुटीत म्हणजे पापणी हलावी एवढा काळ, त्रुटी म्हणतात त्याला. तेव्हा ही चुटकी एवढा काळ गेला. ब्रह्मदेवाच्या या सत्य या ठिकाणी जिथे ब्रह्मदेव राहतात ते सत्यलोकामध्ये फक्त चुटकी एवढा काळ गेला. तो पृथ्वीवरचा 1 वर्षाचा बरोबरीचा आहे. याप्रमाणे हे आपण काळाचं गणित लक्षात घ्या. आपण पंचम स्कंधात ते पाहिले. याप्रमाणे तेवढा काळ गेला. इकडे ब्रह्मदेवाने सगळे वासरं, सगळ्या गायी आणि गोप हे मायागारामध्ये आणून टाकले होते. सगळे मायागारात झोपले. सगळ्यांना झोपी लागल्या. त्यांनी पाहिलं, अरे खाली तर कृष्ण खेळतायत, सगळे मुलं आहेत, सगळे गायी आहेत, वासरं आहेत, सगळे खेळू लागलेत. कृष्णाने आणले काय चोरून म्हणले. कृष्ण नाही तरी चोरच आहे म्हणे, त्यांनी चोरून आणले काय की. म्हणून पुन्हा बघायला गेला तर पुन्हा हे सगळे मायागारामध्ये निद्रावश. अरे म्हणजे पुन्हा आणून टाकले काय. पुन्हा आणून मग पुन्हा बघायला गेला तर पुन्हा कृष्णाच्या बरोबर हे सगळे खेळतायत. असा अनेक वेळ त्यांनी पाहिलं आणि पुन्हा असं वाटलं की कोणते खरे आहेत, मग हे माझ्या मायागारातले खरे आहेत का खेळतायत ते खरे आहेत, काही कळलं नाही. कृष्णाने म्हटले करू द्या, याला भ्रम होऊ द्या, कारण हा माझी परीक्षा घ्यायला गेला.
आपण जन्माद्यस्य येतो मयादी तर्थार्थेष्वभिज्ञ स्वराट या पहिल्या श्लोकामध्ये बघितलंय की ब्रह्महृदय आदिकवये मुह्यंती सूर्य. व्यास महर्षी म्हणतात ब्रह्मादिकाला सुद्धा जो मोह निर्माण करतो. आता इथं ब्रह्मदेवाला मोह निर्माण झाला. ब्रह्म ते म्हणतात ब्रह्मादिकाला सुद्धा, ब्रह्मदेवांच्या सारख्यांना सुद्धा ब्रह्महृदय आदिकवये मुह्यंती सूर्य. आदिकवी असलेल्या ब्रह्मदेवाला सुद्धा जो मोह निर्माण करतो असा हा देव आहे. तेव्हा आता हा ब्रह्मदेवच भ्रमित झाला. ते म्हणतात अरे मी कृष्णाची परीक्षा घ्यायला गेलो आणि स्वयमेव विमोहितः, मीच विमोहित झालो. खरं काय आणि खोटं काय काय कळेना. शेवटी विचार केला अरे आपण आता कृष्णाला शरण गेलं पाहिजे. आणि विचार केल्याबरोबर ब्रह्मदेव हंसावर बसून खाली आले, हात जोडले. कृष्णा क्षमा करा, मी मोहित झालो, मी तुम्हाला मोह टाकायचा प्रयत्न केला. मला वाटलं तुम्ही स्वस्वरूपाला विसरलात. गोकुळामध्ये तुम्ही लहान मुलांसारखंच खेळू लागलात, बाल लीला करू लागलात आणि तुमचं कार्य तुम्ही विसरलात असं मला वाटलं, म्हणून मी ही कृती केली. परंतु आता मला लक्षात आलं मीच मोहित झालो, मला कळेना. एवं संमोहन विष्णू विमोहन विश्वमोहनम. असं पाहिल्याबरोबर श्रीकृष्णाने सगळ्या गोप, त्याचप्रमाणे गाई, वासर, काठ्या, शिंग, शिंगाड या सगळ्यांना कृष्ण रूप त्यांनी दाखवलं. सगळ्याला त्यांनी चतुर्भुज मूर्ती कृष्णाची, शंखचक्र गदा पद्म धारण केलेले सगळे वत्स असो, गाई असो, गोपाळ असो, काठ्या असो, या सगळ्यामध्ये कृष्ण रूप दिसू लागलं. चतुर्भुज मूर्ती, सावळी मूर्ती, पितांबर धारण केलेला, शंखचक्र गदा पद्म धारण केलेलं, किरीट आहे, कुंडल आहे, हार आहे, वनमाला आहे, श्री वत्सांक चिन्ह आहे. त्याचप्रमाणे नुपुरे कटगय भ्राता, हा नुपुर घातलेले, कटीसूत्र, अंगुली, प्रत्येक बोटामध्ये मुद्या आहेत. त्याचप्रमाणे तुळशीची माला आहे, कोमले सर्व गात्रेषु. आणि हे पाहिल्याबरोबर ब्रह्मदेवानी साष्टांग दंडवत घातला आणि नमस्कार केला. कृष्णा अरे काय काय स्वरूप आहे. या ठिकाणी कृष्णाने व्यापक असणारं विश्वात्मक रूप, ज्याला आपण विश्वरूप दर्शन म्हणतो, ते या ठिकाणी दाखवलं. कोण कोण दिसलं? अणिमा, गरिमा, महिमा ह्या सगळ्या अष्टमहासिद्धी दिसल्या. चतुर्विंशत अशा प्रकारची 24 तत्व दिसले. पंचमहाभूत, पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय, पंचतन्मात्रा, मन बुद्धी चित्त अहंकार, हे एवढे चतुर्विंशी तत्व दिसले. त्यानंतर महत्त्व दिसलं. काल, स्वभाव, संस्कार, काम, कर्म हे गुण दिसले. मायेचे गुण दिसले. हे सगळे ब्रह्मदेवाला दिसले. आणि ब्रह्मदेवानी भगवंताचा महिमा पाहिला. ते म्हणतात ब्रह्मदेवानी हात जोडले, नमस्कार केला. या ठिकाणी ब्रह्मदेवालाच आता भ्रम निर्माण झाला. एका ठिकाणी असं वर्णन आहे की ब्रह्मदेव एकदा गोपाल कृष्णाकडे आले होते म्हणे द्वारकेमध्ये आले तर श्रीकृष्णाने सांगितलं होतं कुणी आलं तर त्याला कोण पाहिजे, तुम्ही कोण आहात हे विचारा आणि मग आतमध्ये पाठवा. कृष्णाचे द्वारपाल होते. ब्रह्मदेव आले कृष्णाला भेटायला. आल्याबरोबर त्यांनी द्वारपालेने अडवलं. म्हणजे तुम्ही कोण आहेत? ते म्हणले मी ब्रह्मदेव आहे. असं म्हणलं. द्वारपालाने विचारलं ते तुम्ही कोणते ब्रह्मदेव आहात? ते म्हणले कोणते? म्हणजे मी एकच ब्रह्मदेव आहे. असं म्हणल्याबरोबर त्यांनी पाठवलं आतमध्ये. आणि मग ब्रह्मदेव कृष्णाला म्हणतात का हो, म्हणले तुमच्या द्वारपालांनी मी ब्रह्मदेव आहे म्हटल्यावर तुम्ही कोणते ब्रह्मदेव आहेत असं विचारलं. अजून काही ब्रह्मदेव आहेत का असं म्हणल्यावर श्रीकृष्णाने ते म्हणले आहेत ना. आणि कृष्णाने सगळ्या ब्रह्मांडातल्या ब्रह्मदेवाला बोलावलं. सगळ्या ब्रह्मांडातले ब्रह्मदेव आले आणि म्हणले कोणते? हा या ठिकाणचा आहे. तू एका ब्रह्मांडातला ब्रह्मदेव आहेस म्हणे, 4 तोंडाचा. हे 8 तोंडाचे, हे 12 तोंडाचे, हे 16 तोंडाचे, हे 100 तोंडाचे, हे 1000 तोंडाचे, हे 10,000 तोंडाचे. अबा बाबा 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 म्हणले मला वाटलं होतं मी एकमेव ब्रह्मदेव आहे. ते म्हणले नाही, अरे अनंत कोटी ब्रह्मांड आहेत आणि अनंत कोटी ब्रह्मांडात अनंत कोटी ब्रह्मदेव आहेत. आणि मग ब्रह्मदेवाचा अभिमान कमी झाला. त्या ठिकाणी गर्व कमी झाला की मीच एकटा आहे. ते म्हणतात नाही, असे तर हजारो आहेत. म्हणले तूच एकटा काय? याप्रमाणे भगवंताच्या रोमारोमामध्ये असे हे ब्रह्मदेव आहेत. ज्याप्रमाणे तेव्हाही त्याचा गर्व कमी केला आणि आताही गर्व कमी केला.
इति रेषे तर्के निजमहिमनि प्रतिमिके परत्राला जातो निरसन मुख ब्रह्म कमितौ अनिशेपि द्रष्टुम किमतमिति वा मुह्यति सती त्याचा छादो ज्ञात्वा सपती परमो जवनिकाम. भगवंतानी जवनिका म्हणजे पडदा बाजूला केला मायेचा. आतापर्यंत त्याच्यावर माया टाकली होती ब्रह्मदेवावर आणि त्याच्या मायेचा पडदा बाजूला केल्याबरोबर भगवंताचं सर्वस्वरूप भवौ भगवंताचं हे विश्वव्यापक स्वरूप त्यांना दिसलं आणि हात जोडले नमस्कार केला. आणि आता त्यानंतर ब्रह्मदेव त्यांची जी स्तुती करतील तो सगळा भाग उद्याच्या चिंतनात सांगण्यात येईल. हरे नमः पुंडलिक वरदे हरे विठ्ठल सीताकांत स्मरण जय जय.